नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक कोरडे स्वागत करतो तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या कल्पतरू पॅटर्न अकॅडमीमध्ये. इथे रणखाम सर विद्यार्थ्यांना काहीतरी माहिती सांगताना दिसत आहे, कोणत्या तरी फुलाची. ते आपण बघूया कोणती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवतोय निसर्गाचं एक अप्रतिम रूप. हे पहा, टपोऱ्या लाल गुलाबी फुलांनी बहरलेलं हे झाड. निसर्ग किती सुंदर आहे ना. या फुलाचे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो केसुला. हे अग्नी रंगाचे उन्हाळ्यात बहरणारे एक पारंपरिक भारतीय फुल आहे, ज्याला जंगलाची आग असे म्हटले जाते. कारण की हे फुल जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते फक्त उन्हाळ्यामध्येच बहरते, त्यामुळे याला जंगलाची आग असे म्हटले जाते. पळसाच्या झाडापासून मिळणारे हे फुल होळीच्या रंगासाठी आणि औषधी गुणधर्मासाठी अत्यंत उपयुक्त आहे विद्यार्थी मित्रांनो. बंजारी समाजाच्या परंपरेत अत्यंत पवित्र मानले जाणारे हे फुल आहे. याला केसुढाक किंवा पळसाची फुले म्हणून ओळखले जाते. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया तुम्ही सविस्तर माहिती केसुडा फुलाची. विद्यार्थी मित्रांनो, या केसुडाला शास्त्रीय नाव आहे ब्युटिया मोनोस्पर्मा. रंग आणि रूप याचे आपण बघूया. याचे फुले हे गडद केशरी ते लाल रंगाची असतात. ही आकाराने बोटासारखी वक्र असतात. याचा बहरण्याचा काळ विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान असतो, जेव्हा आपल्या उन्हाळ्याची चालू लागते तेव्हा. याचा उपयोग हा नैसर्गिक रंग, होळीसाठी सुरक्षित आणि हर्बल नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो. याचे गुणधर्म असे विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेदात त्वचा विकार, सूज आणि जखमांवर उपचारासाठी या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. होळीच्या पवित्र अग्नीत पळसाच्या फुलांना महत्वाचे स्थान आहे. हे बंजारा समाजाचे परंपरेचे प्रतीक मानले जाते. याचे सांस्कृतिक महत्व आहे. हे झाड कोरड्या हवामानातही सहज वाढते, ज्याला पळस या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे याचे पर्यावरणाचे महत्व आहे. थोडक्यात एवढंच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, केसुला हे निसर्गाचे सौंदर्य वाढवणारे, नैसर्गिक रंगाचा स्रोत आणि औषधी गुणांनी युक्त असलेले महत्वाचे भारतीय फूल समजले जाते. धन्यवाद. आपण लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.